नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया अख्खा मसूर। अख्खा मसूर बनवण्यासाठी आपण कोणकोणतं साहित्य घेतले हे बघूया। इथे आपण घेतलेले कांदा भरपूर असा एकदम छोटा छोटा कट करून, इथे आपण तडक्यासाठी घेतलेले जिरं, लाल मिरची पावडर आणि लसूण हे आपण तडक्यासाठी घेतलेले। आणि इथे घेतलेले आपण जिरं, लाल मिरची पावडर, हळदी, इथे घेतलेले लसूण, इथे घेतलेले एक छोटा चम्मच सोडा, इथे घेतलेले 2 हिरवी मिरची आणि इथे घेतलेले फ्रेश असं कोथिंबीर। हे बघा, इथे आपण मसूर घेतलेला आहे। मसूर आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असं धुवून 4 ते 5 तास आपण पाण्यामध्ये भिजत घातलेला होता। चला तर आता आपण अख्खा मसूर बनवायला सुरुवात करूया। इथे आपण कुकर मध्ये अख्खा मसूर बनवणार आहे। त्यासाठी आता आपण इथे कुकर घेतलेले, त्याच्यामध्ये आपण टाकलेले तेल, त्यामध्ये आपण टाकूया जिरं। हे बघा, जिरं छान फुललं, त्याच्यामध्ये आपण टाकूया कांदा आणि परतून घेऊया। हे बघा, कांदा आपला थोडासा गोल्डन झालेला आहे, त्यामध्ये आपण टाकूया लसूण आणि हिरवी मिरची आणि त्यामध्ये आपण टाकूया सोडा। सोडा टाकल्यानंतर आपल्या कांद्याला एकदम छान असा कलर येतो। आपल्याला धाबा स्टाईल अख्खा मसूर बनवायचा, त्यामुळे आपण सोडा टाकलेला आहे। हे बघा, सोडा टाकल्याच्या नंतर किती छान असा कांदा फुलतो। हे बघा, सोडा टाकल्यामुळे आपल्या कांद्याला किती सुंदर असा कलर आलेला आहे। त्याच्यामध्ये आपण टाकूया हळद आणि लाल मिरची पावडर। आपल्याला कुठलाही मसाला आपण टाकलेला नाही त्याच्यामध्ये, आणि परतून घेऊया। विदाऊट मसाल्याचा आपल्याला अख्खा मसूर बनवायचा, एकदम धाबा स्टाईल। हे बघा, आपला मसाला किती छान परतलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण टाकूया मसाला नाही, तिखट आणि हळद परतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण टाकूया अख्खा मसूर आणि परतून घेऊया। हे बघा, मसूरला किती छान तेल सुटलेले आहे, त्याच्यामध्ये आपण टाकूया चवीपुरतं मीठ आणि हे सुद्धा आपण परतून घेऊया। हे बघा, इथे आपण गरम पाणी ठेवलेले पातेल्यामध्ये, आपल्याला त्याच्यामध्ये आता गरम पाणी टाकायचं। आणि आता आपण एक शिट्टी करून घेऊया। एकच शिट्टी द्यायची, कारण की आपण 3 ते 4 तास मसूर भिजू घातलेला आहे। जास्त शिट्टी दिल्याच्या नंतर एकदम गाळ होऊन जाईल ते। हे बघा, आपली एक शिट्टी झालेली आहे आणि आपला कुकर सुद्धा गार झालेला आहे। बघा किती छान आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे। चला तर आता आपण याला एक तडका देऊया। हे बघा, तडक्यासाठी आपण इथे एक पॅन घेतलेले, त्याच्यामध्ये आपण टाकलेले तेल आपण कमीच टाकलेले, ऑलरेडी आपण भाजीमध्ये भरपूर तेल टाकलेले। बघा, त्याच्यामध्ये आपण टाकूया जिरं, हे बघा जिरं मस्त असं फुललेलं आहे, त्याच्यामध्ये आपण टाकूया भरपूर असं लसूण सुद्धा आपण एकदम छान असं परतून घेऊया। हे बघा, लसूण आपला परतून झालेला आहे। आपण गॅसची फ्लेम बंद केलेली, त्यामध्ये आपण टाकूया थोडंसं तिखट आणि तिखट सुद्धा असं परतून। हे बघा, किती मस्त असा तडका बसलेला आहे। त्याच्यामध्ये आपण टाकूया फ्रेश अशी कोथिंबीर। हे बघा, एकदम परफेक्ट असा आपला धाबा स्टाईल अख्खा मसूर तयार झालेला आहे, तो सुद्धा कुकर मध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये। चला तर आता आपण एका डिश मध्ये सर्व करूया। चला तर मग तुम्ही सुद्धा या गरमागरम अख्खा मसूर खायला। बाय।